हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरचा लास्टचा पार्ट म्हणजे वर्ड्स प्रॉब्लेम हा घेणार आहोत. तर हा जो पार्ट आहे किंवा वर्ड्स प्रॉब्लेम जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बोर्डला ह्या वर्ड्स प्रॉब्लेम वरील एखादा क्वेश्चन 100% विचारला जातो आणि जो आपला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये जे विचारले जाणारे प्रश्न असतात, जे हॉट्स क्वेश्चन असतात, तेही ह्यावर वरील म्हणजे वर्ड्स प्रॉब्लेम वरच आपल्याला विचारले जातात. पण आता 2025 ची जी बोर्ड एक्झाम झाली, त्याच्यामध्ये फक्त ती एक लकी अशी बॅच ठरली, की त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरची वर्ड्स प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये नव्हते आले. त्यामुळे ती एक लकीएस्ट बॅच ठरली आहे. पण आपल्यासोबत तसं होईल असं काही सांगता येत नाही. कारण आतापर्यंत जर बाकीचं जरी आपण बघायला गेलं, तरी ह्या चॅप्टरवरचेच वर्ड प्रॉब्लेम्सच आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये विचारले गेलेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या वर्ड्स प्रॉब्लेममध्ये आपल्याला इक्वेशन बनवता आले पाहिजेत. आता तुमच्यापैकी बरीच मुलं अशी असतात, की मॅम मी आतापर्यंत इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे आम्ही शिकलेलो आहोत. पण वर्ड्स प्रॉब्लेम आले की गडबडी होते. का होते? कारण इक्वेशनच बनवायला समजत नाही. म्हणजे कशाला काय अझ्युम करू, कोणतं इक्वेशन कशाशी कंपेअर करू किंवा कशा सोबत ते इक्वेशन बनवू हेच कळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ह्या पॉइंटची खूप भीती वाटायला लागते, की वर्ड्स प्रॉब्लेम नको. मग मी वर्ड्स प्रॉब्लेम स्किप करेन आणि दुसरा कोणता क्वेशन सॉल्व्ह करेन. ही तुमच्या मनामध्ये नेहमी एक भीती असते. तर आज आपण अतिशय सविस्तर पद्धतीने, अतिशय ईझीएस्ट मेथडने वर्ड्स प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे घेणार आहोत. तर बघा वर्ड्स प्रॉब्लेम कसे असतात आणि ते कोणत्या-कोणत्या पॉइंटवर विचारले जातात हे आपण आज बघूया. आता बघा सम ऑफ एजेस हा मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे. मोस्ट कॉमन जर तुमचा क्वेश्चन नंबर 1-2 मध्ये जर विचारला गेला तर ह्या रिलेटेड विचारला जातो सम ऑफ एज. म्हणजे फादर्स एज दिलेलं आहे आणि सनचं एज दिलेलं आहे. त्या दोघांचा एज डिफरन्स सांगितला आहे किंवा दोघांच्या मधलं एजचं जर रिलेशन सांगितलेलं आहे. अशा टाइपचे क्वेशन्स आपल्याला येतात. तो आहे आपला पॉइंट 1 सम ऑफ एजेसमध्ये. त्यानंतर काय आहे, की आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम या फॉर्म्युलाचा यूज करून यूज करून क्वेशन सॉल्व्ह करावे लागतात. मग आता ह्याच्यामध्ये क्वेशन कसे विचारले जातात, की आपल्याला एखादा कारचं स्पीड दिलेलं आहे आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं हे सांगायचं आहे. एवढ्या टाईममध्ये कारची जर सपोज एका तासामध्ये कारची जर स्पीड होती 50 किलोमीटर पर आवर आणि तर त्याने 2 तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं असेल, तर 2 गाड्यांचं कंपेअर वगैरे करून अशा टाइपचे क्वेशन्स या टाइपमध्ये विचारले जातात. मग त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे जर एखाद्या वेळेस ट्रेनचं स्पीड येऊ शकतं, कार स्पीड येते किंवा एखादा माणूस जर चालत चालला आहे, तर त्याचंही इथं स्पीड आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अशा टाइपचे जर कोणतेही स्पीड डिस्टन्स रिलेटेड क्वेशन्स आले, तर आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम किंवा टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड या फॉर्म्युलाचाच आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. नंतर फ्रॅक्शन रिलेटेड 100% विचारला झालेला क्वेश्चन आहे. फ्रॅक्शनवाला 100% क्वेश्चन एक्झामला येतोच येतो. मग तो पूर्ण पेपरमध्ये कुठेही येऊ शकतो. पण हा क्वेश्चन 100% एक्झामला विचारला जातो, की आपल्याला एक नंबर दिलेला आहे. त्याचं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं रिलेशन इंडिकेट करणारा आपल्याला एखादा फ्रॅक्शन रिलेटेड क्वेश्चन हा येतोच येतो. आणि फ्रॅक्शन रिलेटेड कोणताही क्वेश्चन आला, तर तुम्ही डिनॉमिनेटरला एक्स कन्सिडर करा आणि डिनॉमिनेटरला वाय कन्सिडर करा आणि न्यूमरेटरला एक्स कन्सिडर करा आणि त्यानंतर ते अकॉर्डिंग टू द कंडिशन ज्याचं काही रिलेशन दिलेलं आहे, त्या मध्ये आपण फक्त काय करणार तशा पद्धतीने इक्वेशन फ्रेम करणार. पण फ्रॅक्शन रिलेटेड विचारला जाणारा 100% क्वेश्चन आहे. तो वाटलंच याला एक स्टार पण करून ठेवू शकता. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट लॉस काय आहे? तर सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे काय? एखादी वस्तू जेव्हा आपण एखाद्या प्राइसला सेल करतो, त्याला आपण म्हणतो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे ज्यावेळी आपण ती पर्चेस केलेली असते, त्यावेळची जी प्राइस असते त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस. आणि प्रॉफिट आपला कधी येतो? जेव्हा आपला सेलिंग प्राइस आहे, हा कॉस्ट प्राइसपेक्षा डेफिनेटली जास्त असतो. तेव्हाच आपला प्रॉफिट येतो. आणि लॉस कधी असतो? जेव्हा आपला सेलिंग प्राइस आहे, हा कॉस्ट प्राइसपेक्षा कमी असतो. तेव्हा आपला लॉस झालेला असतो. अशा रिलेटेड आपल्याला एक्झामला प्रश्न विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये अजून एक मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे, ते की बोट अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम. ओके. तो जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. तर ह्या एवढ्या 4 फॉर्म्युला रिलेटेड आज आपण
क्वेश्चन्स बघूया. त्यासाठी बघा पहिला आपण स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 1.5 मधला पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे? द टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे बघा 2 नंबर दिलेले आहेत आणि त्या दोघांचा डिफर म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे? डिफरन्स सांगितलेला आहे. डिफर म्हणजे डिफरन्स. ठीक आहे. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम ऑफ द टॉईस ऑफ स्मॉलर. आता ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर आणि ही थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर. बघा क्वेश्चन्स आधी तुम्ही क्वेश्चन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर अँड थ्राइस ऑफ ग्रेटर नंबरची जर ऍडिशन केली, सम म्हणजे काय झालं? ऍड झाले. तर त्यांची जर आपण ऍडिशन केली तर काय होतं बघा? आपल्याला आन्सर जे मिळतं ते आहे 19. काय मिळतं आन्सर? 19. तर सगळ्यात आधी बघा आपण काय करूया? एक स्मॉलर नंबर कन्सिडर करूया आणि एक ग्रेटर नंबर कन्सिडर करू. तर चला मी कन्सिडर करते लेट द ग्रेटर नंबर बी एक्स करा. ग्रेटर नंबर बी एक्स करते. ठीक आहे. अँड स्मॉलर नंबर बी वाय. बघा एका नंबरला मी एक्स कन्सिडर केले, एका नंबरला मी वाय कन्सिडर केले. तर आता दोन नंबरचा डिफरन्स म्हणजे डेफिनेटली ग्रेटर मोठ्या नंबर मधून जेव्हा छोटा नंबर मायनस करावा लागेल, मग आता इथे ग्रेटर नंबर कोणता आहे आपला? एक्स आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द क्वेश्चन किंवा अकॉर्डिंग टू द कंडिशन. अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे? डिफर म्हणजे एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय ग्रेटर मधून आपण स्मॉलर मायनस केला की एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे बघा? 3. ह्याला मी करते इक्वेशन नंबर 1. सिमिलरली अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन स्मॉलर नंबरला ट्वाइस करायचं आहे. स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय. म्हणजे त्याला मी करते 2y. ठीक आहे. स्मॉलर नंबरला आपल्याला ट्वाइस करायचं आहे. थ्राइस ऑफ द ग्रेटर नंबर म्हणजे जो मोठा नंबर आहे त्याला थ्राइस केला. म्हणजे आपला मोठा कोण आहे? एक्स आहे. आणि स्मॉलर कोण आहे? वाय आहे. तर 3x. आता सम. सम म्हणजे ऍड करणार आपण. ठीक आहे. असं फक्त कन्सेप्ट वाईज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणताही क्वेश्चन येऊ द्या अशा रिलेटेड जर आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही 100% हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यामुळे फक्त कन्सेप्ट कडे लक्ष द्यायचंय. ओके. आता बघा टू थ्राइस ऑफ द ग्रेटर नंबर म्हणजे 3x प्लस ट्वाइस ऑफ द स्मॉलर नंबर इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 19. ह्याला मी करते इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. आता बाकीची प्रोसेस सगळी सेमच आहे. दोघांना आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. तर आता बघा जर पहिल्या इक्वेशन मध्ये आपला जो y दिलेला आहे तो y आहे सिंगल y. ठीक आहे. सेकंड इक्वेशन मध्ये 2y आहे. तर पहिल्या इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केले तर मला 2y मिळेल का? ऑफकोर्स मिळेल. तर बघा आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन नंबर 1 करा. का? आपली कंडिशनच आहे. कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर त्याचे एक्स किंवा वाय दोघांपैकी कोणती तरी एक टर्म सेम असणं खूप गरजेचं आहे. तरच आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे. मग आपण मल्टिप्लाय केला 2 ने 2x - 2y इज इक्वल टू 6. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 झालं. आता इक्वेशन 2 आणि 3 दोघांना कन्सिडर करा. इक्वेशन 2 मध्ये +2y आहे. इक्वेशन 3 मध्ये -2y आहे. तर डेफिनेटली आपण काय करू शकतो? या दोन्ही इक्वेशनना ऍड करू शकतो. ठीक आहे. एकाचा साइन प्लस आहे, एकाचा साइन मायनस आहे. तर आपण काय करणार? ऍड करणार. का? ऍड असेल तर डायरेक्ट प्लस मायनस गेट कॅन्सल. मग चला इथे आपण लिहूया. ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ऍडिंग इक्वेशन 2 and 3 करा. म्हणजे काय मिळेल बघा? 3x + 2y इज इक्वल टू 19 आणि 2x - 2y इज इक्वल टू 6. ऍड आहे +2 - 2 गेट कॅन्सल. 3x + 2x इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 19 + 6 25. आता 5 इथे मल्टिप्लाय करतो. अपोजिट साइडला जाणार तर डेफिनेटली काय करणार? डिवाइड करणार. x इज इक्वल टू 25 अपॉन 5 झाला. म्हणजे 5 1 जा 5 5 जा x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5. म्हणजे
आपला ग्रेटर नंबर किती आहे? 5 आहे. तर आता स्मॉलर नंबर फाइंड आउट करावा लागेल. मग आता एक्सची व्हॅल्यू जे इक्वेशन तुम्हाला इझी वाटतं त्याच्यामध्ये पुट करा. मला इक्वेशन नंबर 1 फार इझी वाटतं, मी इक्वेशन 1 मध्ये पुट करेल. म्हणजे ते लिहा पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. म्हणजे काय मिळालं बघा, 5 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2 मायनस मायनस गेट कॅन्सल वाय इज इक्वल टू मिळाला आपल्याला 2 आणि खाली ते आन्सर फक्त कम्प्लीट करायचं आहे. Therefore, smaller number is equal to 2 and greater number is equal to and greater number जो आहे आपला किती आहे? इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त पहिला लक्षात ठेवायचं की जे आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे, क्वेश्चन मध्ये पार्ट वाईज फक्त तुम्ही बघणार आहात. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये काय दिलेलं आहे त्याला अनालिसिस करणार, मग त्याच्यानंतर एक इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करणार, त्यानंतर तुम्ही सेकंड कडे जाणार. ठीक आहे. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी आहे. फक्त क्वेश्चन इक्वेशन जे आहेत ते आपल्याला बनवता येणं हेच ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय दिलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग. आपल्याला हे काय कंप्लीट करायचं आहे. आय एम अ रेक्टँगल. आता रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे? अपोजिट साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इच अँगल इज 90 डिग्री. तर आता अँगलचं आपल्याला काही ते लिहिणं देणं नाहीये. फक्त आपण ते साइडला कन्सिडर करूया. साइड्स काय आहेत? अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल असतात. ठीक आहे. मग बघा ऍक्टिव्हिटीला इथे एक रेक्टँगलला कन्सिडर करूया. 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू कोण असणार आहे? 4x मायनस वाय. बरोबर. अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल. मग आता एक्स एका साइडला घेऊ. 2x मायनस 4x प्लस वाय मायनस झाला इकडे प्लस वाय करा आणि हा प्लस 8चा इकडे करा मायनस 8. ठीक आहे. 2x मायनस 4x मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. ह्याला करते मी इक्वेशन नंबर 1. ओके. त्यानंतर बघा सिमिलरली इथे एक आपल्याला ही एक साइड दिलेली आहे आणि ही पण दिली, म्हणजे एक्स मायनस 4 पण याची साइड आहे. तर नेक्स्ट काय येतं बघा, 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4 येतो. ओके. का? अपोजिट साइड्स आर इक्वल. मग आता ह्याला इकडे करा. मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 झाला. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 2 देते. ओके. आता इक्वेशन 1 ला जर 2 मधून आपण सबट्रॅक्ट केला तर काय येईल बघा. काय करू आपण? इक्वेशन सॉरी सबट्रॅक्ट करावं लागेल ना आधी आपल्याला. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 करा किंवा 1 फ्रॉम 2 केलं तरीही चालेल. 1 फ्रॉम 2 करूया, म्हणजे काय मायनसचा साइन तिथेच निघून जाईल. 1 फ्रॉम 2 करूया. 2 इक्वेशन आहे मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि इक्वेशन 1 जे आहे ते आपलं आहे मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. आता बघा जेव्हा हे असं सबट्रॅक्शन असतं तेव्हा काय होतं, सर्व साइन चेंज होतात. इथे मायनसचा आपला होईल प्लस, इथे प्लसचा मायनस आणि हा मायनसचा प्लस. प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. मायनस एक्स प्लस 2x मायनस प्लस प्लस झाला इज इक्वल टू 4 प्लस 8 12 मिळाला. म्हणजे आपल्याला एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली? 12 मिळाली. ठीक आहे. आपल्याला सांगितलं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता सिमिलरली वाय ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करा. Therefore, put x is equal to 12 in equation number 2 मध्ये पुट करूया, जे मला थोडं इझी वाटतं. मायनस 12 प्लस 2y इज इक्वल टू 4 झाला. 2y इज इक्वल टू मायनस 12 अपोजिट साइडला गेला तर काय होणार आहे? प्लस होणार आहे. ह्या प्लस मानेच्या मिस्टेक तुम्ही फार करता हा, त्या फक्त तुम्ही केअरफुली बघितल्या पाहिजेत. म्हणजे 2y इज इक्वल टू आपला किती मिळाला इथे? 16.
y इज इक्वल टू 16/2, y इज इक्वल टू आपल्याला मिळाला इथे 8. ओके. मग आता बघा x ची व्हॅल्यू किती झाली 12 आणि y मिळाला आपल्याला 8. म्हणजे ही आपली कंडिशन इथे कंप्लीट झालेली आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. x आणि y ची आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर म्हणजे काय सम ऑफ ऑल साइड. मग चला करा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आता x च्या ठिकाणी करा. पेरिमीटर रेक्टँगलचा फॉर्म्युला काय 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. ठीक आहे. लेंथ आपली किती आहे 2x 2 इंटू 2x प्लस y प्लस 8 प्लस ब्रेड किती आहे 2y. याच्यामध्ये x आणि y ची फक्त व्हॅल्यूज पुट करा. 12 प्लस y 8 आहे प्लस 8 प्लस 16 2 इंटू 24 प्लस 16 प्लस 16 32 किती येते बघा 56 मल्टिप्लाय बाय 2 112 म्हणजे आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती मिळाला 112 युनिट. आता इथे काही सेंटीमीटर मीटर आपल्याला काही दिलेलं नाहीये त्याच्यामुळे युनिट हे लिहिणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एज वाला आला बघा. हे असे क्वेश्चन एक्झामला येतातच. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे बघा पहिली कंडिशन एवढीच आधी आपण इथे कन्सिडर करूया त्यानंतर पुढे जाऊ. एवढीच आधी कंडिशन लक्षात ठेवायची आपल्याला. पूर्ण पहिला एक 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 स्टेटमेंटचा आपण विचार करत जाणार आहोत. ठीक आहे. पहिली कंडिशन काय दिली आहे बघा सम ऑफ फादर एज. आता लेट द फादर एज बी एक्स करा आणि सन्स एज बी वाय. मग आता फादरचं जर एज आपलं एक्स आहे आणि ट्वाइस ऑफ हिज सन. आता सनचं एज मी सांगितल्यानुसार आपण काय कन्सिडर केलं वाय केलं बरोबर. आता ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे इथे 2y येणार का बघा येणार. आणि काय सांगितलेलं आहे सम. सम म्हणजे काय झाली ऍड. म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू किती येणार आपला 70. म्हणजे बघा आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं का येस. मग चला पहिलं इक्वेशन आपण आधी लिहून घेऊ. पहिला आपण काय करूया लेट फादर्स एज बी एक्स अँड सन्स एज बी वाय केला. ठीक आहे. पहिलं फादरचं एज आपण काय कन्सिडर केला एक्स आणि सनचं एज वाय केलं. अकॉर्डिंग टू द कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन काही लिहू शकता. अकॉर्डिंग टू क्वेश्चन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन कंडिशन. काय दिलेलं आहे कंडिशन फादर्स एज. फादर्स एज आपण काय घेतलेलं आहे एक्स. ट्वाइस ऑफ हिज सन एज म्हणजे एक्स प्लस 2y आणि प्लस का घेतला सम. सम असल्यामुळे आपण प्लस घेतलेला आहे. इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 70. काय सांगितलेलं आहे 70 दिलंय ना. मग तेच आपण इथे 70 लिहिलं. ठीक आहे. हे झालं माझं इक्वेशन नंबर 1. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली सेकंड कडे जाऊ आता. ठीक आहे. आता हे झालं. आता सेकंड वन इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड टू हिज सन्स एज. आता हे काय सांगितलं बघा जर आपण काय केलं आधीच्या क्वेश्चन स्टेटमेंट मध्ये काय केलं होतं फादरचे एज आपण ऍज इट इज घेतलेलं आहे बरोबर. आणि डबल कुणाचं एज केलं होतं त्याने सनचं एज केलेलं. आता ते काय म्हणतो आपण उलट करायचं. काय करायचं इफ वी डबल द फादर एज. फादरचे एज काय करायचं आपण डबल. म्हणजे इथे एक्स होता तिथे काय होणार आहे आपला इथे 2x होणार बरोबर. आणि सनचं जे एज आहे ते ऍज इट इज राहणार आहे बरोबर. डबल ऑफ हिज फादर. फादरचे एज काय करायचं डबल आणि कुणासोबत ऍड करायचं आहे सनच्या एज सोबत ऍड करायचं आहे. म्हणजे फादरचं एज आपलं काय बनणार 2x आणि सनचं एज आपलं काय आहे y आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार ऍड करणार म्हणजे 2x प्लस y इज इक्वल टू किती बनेल 95. ठीक आहे. चला
म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला इथे 2x प्लस सनचा एज बघा y आहे इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 95. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनला जर आपण बघितलं तर बघा कोइफिशियंट आपले एक्सचेंज झालेले आहेत का? म्हणजे इथे पहिल्या केसमध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तो दुसऱ्या केसमध्ये y चा आहे आणि दुसऱ्या केसमध्ये जो x चा कोइफिशियंट आहे तो पहिल्या क्वेश्चन मध्ये इक्वेशन मध्ये y चा आहे. मग असे जर केस असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट तुम्ही एकाला ऍड किंवा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. पण हा जो क्वेश्चन आहे तो खूप इझी आहे. इक्वेशन खूप इझी आहे तर डायरेक्ट तुम्ही ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तरीही चालेल. तर बघा चला करू आपण इथे करूया. मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन नंबर 2 करा. का करूया 2 ने मल्टिप्लाय? कारण जर ह्याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मधील y ची टर्म जी आपल्याला सेम मिळेल आणि आपण अकॉर्डिंग टू कंडिशन दोघांना सबट्रॅक्ट करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मग चला मल्टिप्लाइंग करा 2 टू इक्वेशन नंबर 2 केला ना. मग बघा इक्वेशन काय मिळेल 2 ने मल्टिप्लाय केला तर 2x चा मिळेल 4x, y चा मिळेल आपल्याला 2y आणि 95 चा डबल म्हणजे 190. दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता पहिला आणि तिसरा इक्वेशन कन्सिडर करा. दोघांच्या मध्ये 2y आहे का? आहे. y ची टर्म सेम मिळालेली आहे. मग आपण ह्या दोन्ही इक्वेशनला जर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते का बघा? येस मिळते. मग इथे लिहू आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता 3 जो नंबर दिलेला आहे म्हणजे इक्वेशन नंबर 3 आपण आधी लिहिणार. तिसऱ्या इक्वेशन मधून आपल्याला दुसरा इक्वेशन मायनस करायचं आहे. त्यानंतर बघा पहिला 2 इक्वेशन सॉरी इक्वेशन 1 मायनस करायचं ना. म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू 70 आहे. सबट्रॅक्शन आहे त्यावेळी सर्वांचे साइन आपल्याला चेंज करावे लागतील. प्लस बिकम मायनस अँड मायनस बिकम प्लस. प्लस 2y minus 2y get cancel. 4x minus x 3x 190 minus 70 120. म्हणजे आता बघा x मिळेल काय आपल्याला 120 डिवायडेड बाय इथे मिळाला आपल्याला 3. 3 इथे मल्टिप्लाय करतो ऑपोजिट साइडला गेला तर तो डिनॉमिनेटरला जातो. 3 1 जा 3 4 जा 0 ॲज इट इज. x इज इक्वल टू मिळाला आपल्याला 4. मग आता 4 सॉरी x इज इक्वल टू मिळाला 40. म्हणजे फादरचे एज किती आहे 40 आहे. सिमिलरली सनचे एज किती असेल बघा. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. जे सिंपल इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या नाहीतर परत तुम्ही बरंच मोठं सिम्प्लिफिकेशन करत बसता परत कॅल्क्युलेशन खूप करता आणि तिथे परत तुमचे मिस्टेक्स होतात. त्यामुळे जितकं सोपं इक्वेशन आहे त्याच इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज तुम्ही पुट करत जावा. मग बघा प्लस 40 बिकम मायनस 40 म्हणजे 2y आपल्याला इथे मिळाला 30. y इज इक्वल टू मिळतो आपल्याला 30 अपॉन 2. का हा 2 इथे काय करतो मल्टिप्लाय करतो. अपोजिट साइडला गेला तर काय करेल डिवाइड करेल म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 15. आता y आपण कोणाचं एज कन्सिडर केलं होतं सनचं. म्हणजे सनचं एज किती आहे 15 आणि फादरचे एज आपण कन्सिडर केलं होतं x म्हणजे एक फादरचे एज आहे इथे 40. आता तुम्ही काय करता एवढंच लिहून सोडून देता. असं जर फक्त सोडलं तर डेफिनेटली 1 मार्क तुमचा कट. त्यामुळे खाली आन्सर कंप्लीट करायचं आहे. देअरफॉर फादर्स प्रेझेंट एज फादर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किती आहे 40 इयर्स आणि सन्स प्रेझेंट एज 15 इयर्स. असं कंप्लीट करायचं आहे. पाहिजे तर तुम्ही इथे फादर्स प्रेझेंट एज ही लिहा आणि सन्स प्रेझेंट एज इथे लिहिलं तरीही चालतं. असेल अझूम करताना आपण लिहितो तिथेच लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. आणखी आन्सर कंप्लीट करायला विसरायचं नाही. हे आन्सर कंप्लीट करायचे त्याला प्रॉपर बॉक्स करायचा आहे. एवढी सगळी प्रोसेस केली तरच आपल्याला फुल आउट ऑफ फुल मार्क्स मिळतात.
ओके, नाहीतर छोट्या छोट्या मिस्टेकचे एक मार्क्स आपले कट होतात. मग जरी आन्सर जरी करेक्ट आला असेल, तर तुम्ही तर काहीतरी मध्ये एखादी स्टेप मिस असेल किंवा खाली आन्सर कंप्लीट केलं नसेल, तरी त्याचे तुमचे मार्क्स कट होतात. त्यामुळे ईच अँड एव्हरी स्टेप्स व्यवस्थित लिहिणं, प्रॉपर नीट अँड क्लीन लिहिणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपला एकही मार्क कट होत नाही. फुल आउट ऑफ फुल आपल्याला मार्क्स हे मिळतातच मिळतात 100%. ओके, चलो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे? डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज मोर दॅन ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. आता मगाशी आपण घेतल्याप्रमाणे फ्रॅक्शन जर असेल तर आपण काय घेणार आहोत? एक्स ॲज अ न्यूमरेटर अँड वाय ॲज अ डिनॉमिनेटर. मग आधी सगळ्यात आधी आपण काय करूया? ह्याची पहिली स्टेप बघूया. बघा काय दिलेलं आहे. पहिलं स्टेप बघा. द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन. ठीक आहे. आता मगाशी आपण सांगितलं होतं जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फ्रॅक्शन असा नंबर असेल, क्वेश्चन असेल तर आपण एक्स आपण वाय घेणार. म्हणजे एक्स आपला झाला न्यूमरेटर, वाय झाला डिनॉमिनेटर. मग अशा टाइपचे जर क्वेश्चन्स आले तर आपण एक्स आणि वाय ॲज अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर घेणार. तर आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे बघा. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे डिनॉमिनेटर आपला वाय आहे. ठीक आहे. तर तो कसा आहे? 4 मोर दॅन 8 ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. म्हणजेच न्यूमरेटर पेक्षा 2 नी मोठा आणि त्याच्यामध्ये अधिक 4. ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 4 म्हणजे ते अजून प्लस 4 करणार. म्हणजे आपला काय झाला? हा डिनॉमिनेटर झाला. म्हणजे आता +2 इकडे आलं तर -2y होईल. +4 इज इक्वल टू 4. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. आता सेकंड बघा. If denominator become 12 more than denominator become 12 more than its numerator. आता डिनॉमिनेटर जर आहे हा y, हा कसा होणार आहे? 12 नी मोठा म्हणजे 12 टाइम्स मोठा होणार आहे. कधी होणार आहे? इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. जर दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जे दोन्ही आहेत ते रिड्यूस बाय 6 म्हणजे 6 ने जेव्हा कमी होतील, लहान होतील, तेव्हा काय होणार आहे? डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स ऑफ इट्स न्यूमरेटर. मग आता कमी होणे म्हणजे काय होणार? मायनस करावं लागेल, बरोबर? आणि इकडे पण काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. इज इक्वल टू 12 टाइम्स. आणि याला आपण सिम्प्लिफाय करणार दोन्ही ब्रॅकेट आणि इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करणार. चला, पहिला आधी आपण प्रॉपर मेथडने लिहून घेऊ. सगळ्यात पहिला आपण लिहून घेऊया. लेट द न्यूमरेटर बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. बरोबर? फ्रॅक्शन असेल तर आपण काय करणार आहोत? एक्स ॲज अ न्यूमरेटर अँड वाय ॲज अ डिनॉमिनेटर. मग आता आपण पहिला एक्स आणि वाय ॲज अ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर कन्सिडर केलेलं आहे. आता नेक्स्ट अकॉर्डिंग टू द कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? किंवा अकॉर्डिंग टू द क्वेश्चन कोणताही वर्ड तुम्ही यूज करू शकता. काय दिलेलं आहे? फर्स्ट आपण बघितलं y इज इक्वल टू 2x प्लस 4. +2 इकडे घेऊन गेला आपण म्हणजे +2 -2x प्लस y इज इक्वल टू 4. ला केला आपण इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन दोन्हीही आपल्याला काय करायचे आहेत? रिड्यूस करायचे आहेत. मग काय होईल? डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स ऑफ इट्स न्यूमरेटर व्हेन बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. त्यामुळे आपण दोघांना इथे 6 ने मायनस केला. तर आता इथे 12 ने दोघांना इकडे मल्टिप्लाय करा. ओके, म्हणजे आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. मग चला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 12 ने मल्टिप्लाय करा. 12x मायनस 12 6 जा 72 y मायनस 6. आता x टर्म एका साईडला घेऊ आणि y च्या एक्स आणि एका साईडला आणि कॉन्स्टंट एका साईडला करू. प्लस वाय बिकम मायनस वाय प्लस 76 बिकम प्लस -72 बिकम प्लस 72 झाला. म्हणजे 12x मायनस वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला 66. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कन्सिडर केला तर बघा दोन्ही इक्वेशन मध्ये y सेम आहे का बघा. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे.
ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये y सेम आहे आणि एकाचा साइन प्लस आहे एकाचा साइन मायनस आहे, तर आपण डेफिनेटली डायरेक्ट दोन्ही इक्वेशनला ऍड करू शकतो का? y ची टर्म तर आपल्याकडे सेम आहे, त्याचबरोबर साइन सुद्धा अपोजिट आहेत, त्यामुळे आपण इथे दोघांना डायरेक्ट ऍड करू शकतो. मी इथे मी ऍडिंग इक्वेशन 1 and 2. चला ऍड करा. -2x plus y is equal to 4 and 12x minus y is equal to 66. ऍड करा. प्लस y मायनस y गेले. 12 minus 2 10x is equal to 70. 4 plus 66 70 झाला आणि x is equal to 70 upon 10 म्हणजे x is equal to आपल्याला मिळाला 7. म्हणजे इथे आपल्याला न्यूमरेटर किती मिळाला 7. तर डिनॉमिनेटर आपल्याला फाइंड आउट करायचंय कोणतं, ही दोन्ही पैकी एका इक्वेशन मध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू पुट करा म्हणजे y मिळेल. जे सोपं आहे त्याच्यामध्ये पुट करायचं, मी ते करते. पुट x is equal to 7 in equation number 1. -2 into 7 plus y is equal to 4. -14 plus y is equal to 4. -14 become +14 होणार जेव्हा अपोजिट साइडला जाणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्याच आहेत. म्हणजे y आपल्याला मिळाला 4 plus 14 y is equal to आपल्याला मिळाला इथे 18. म्हणजे आपला जो फ्रॅक्शन आहे x अपॉन y आपण कन्सिडर केलेला आहे, तो आपल्याला फ्रॅक्शन काय मिळाला, देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू 7 अपॉन x अपॉन y हे म्हणजे 7 अपॉन 18. हे झालं आपलं आन्सर. ह्याला करते मी शेवटी बॉक्स. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी तर आहेच, फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की इक्वेशन फ्रेम करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आधी काय केलं पाहिजे तुम्ही, स्टेप बाय स्टेप करा. पहिला एक स्टेटमेंट जे आहे त्याच्यानंतर एक इक्वेशन प्रॉपर बनवा, मग सेकंड स्टेटमेंटचा विचार करा, त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन बनवा आणि दोन एकदा इक्वेशन बनले की मग ऍज इट इज आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. असा हा खूप इंटरेस्टिंग असा हा पॉइंट आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.